नमस्कार शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी आपल्याला व्हॉट्सअपला फोटो टाकतायत शेड्यूल घेण्यासाठी किंवा भरपूर सारे शेतकरी कॉल सुद्धा करतायत। तर आपल्या शेड्यूलमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे तेच मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आपलं जे शेड्यूल आहे या शेड्यूलमध्ये तुम्ही जी औषधी घेणार आहे ते औषधी घेण्यासाठी तुम्हाला कुठेही इकडे तिकडे जाण्याची गरज नाहीये किंवा कुठेही ऑनलाईन बोलवण्याची गरज नाहीये। ही सर्व औषधी तुम्हाला आपल्या जवळपासच्या कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाते, कारण की आपण जे पण औषधी सांगतो ते अतिशय चांगल्या आणि ब्रँडेड नामांकित कंपनीचे असतात। त्याच्यामध्ये ते कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊन जातात। आपण एवढ्या चांगल्या प्रकारचे कॉम्बिनेशन देत असतो कारण की गेले 5 ते 7 वर्ष फक्त आपण या मिरची पिकावरती आणि कोकड्यावरती अभ्यास करतोय। त्यामुळे चांगला अभ्यास असल्यामुळे व प्रॅक्टिकल नॉलेज असल्यामुळे आपण हा जो मिरचीवर कोकडा पडतो याच्यावर चांगल्या प्रकारचा कंट्रोल घेऊ शकतो। तेच आम्ही आमच्या अनुभवानुसार किंवा प्रॅक्टिकल अनुभव जे आपण शेतामध्ये किंवा शेतकऱ्यांचे देत असतो तेच आम्ही आपल्या शेड्यूलमध्ये ऍड करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। यासाठी तुम्हाला काय करायचे, तुमच्या मिरची प्लॉटचे फोटो काढायचे, आमच्या व्हॉट्सअपवरती टाकायचे, तुमचं नाव गाव टाकायचे, त्यानंतर आपण शेड्यूलसाठी तुम्हाला लिंक टाकाल, त्या लिंकवरती तुम्ही बुकिंग करून घ्यायचे। तर आता शेतकऱ्यांचं होतंय काय, जर का तुम्ही शेड्यूल यूज केलं तर तुम्हाला फायदे काय काय होणार, कारण की आजपर्यंत आपण मिरची करतोय, शेतकऱ्यांचे 5-5, 7-7 फवारण्या झालेल्या आहेत, तरी प्लॉट हा मोठ्या प्रमाणात कोकडा पडतोय, मोठ्या प्रमाणात त्यांचे पैसे वाया जातात। 20 ते 30 हजार रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांचा खर्च होऊन बसलेला आहे। एक तोडा सुद्धा निघत नाहीये, पण एवढा खर्च त्यांचा आजपर्यंत झाला आहे। तर हाच खर्च आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो, कारण की पाहिजे तेच औषध जर का तुमच्या मिरची प्लॉटला गेलं तर तुमचं मिरची प्लॉटही चांगला राहील, मिरची प्लॉट खराबही होणार नाही व चांगल्या प्रकारचं उत्पादनही तुमचं निघेल। तुम्ही जे औषध आणता त्यामध्ये तुमचं एक जरी औषध चुकलं तर कोणतंही मिरचीवर भेटणारं औषध हे 500 ते 1000 रुपयाच्या खाली तुम्हाला मिळत नाही। प्रत्येक फवारणी परत एक औषध चुकलं तर विचार करा, महिन्यामध्ये 5 ते 6 फवारण्या होतात। एक औषध 1000 रुपये या कॉस्टिंगने जरी पकडलं तर महिन्याचा 6000 रुपयाचा लॉस हा तुमचा बिन फालतू होत असतो। तर तोच लॉस आपण कव्हर करत असतो किंवा तो लॉस शेतकऱ्यांचा आपण वाचवत असतो, कारण प्रॉपर पाहिजे ते औषध जर का तुम्हाला मिळालं तर रिझल्टही चांगले भेटतात, प्लॉटही चांगला राहतो आणि उत्पादनही चांगलं निघते। म्हणजे आजपर्यंत तुमचा जो 20,000 रुपये खर्च होऊन बसला तरी उत्पादन आला नाही, तेच जर का तुम्ही सुरुवातीपासून जर शेड्यूल फॉलो केलं तर आजपर्यंत तुमचा तोडाही निघाला असता आणि प्लॉटही वेल कंडिशनमध्ये टिकून राहिला असता। आता प्रत्येक जण मिरची प्लॉट सुरुवातीपासून कन्सल्टंटी करतो आणि चांगला ठेवतो, पण आजपर्यंत आपण एकमेव असे की ते कोकड्यावरती काम करतोय। आजपर्यंत कोणी कोकड्यावरती काम करत नाही। आपण गेले 5 ते 7 वर्ष झाले की फक्त कोकड्यावरती काम करतोय, म्हणजे खराब असलेले प्लॉट सुद्धा आपण एकदम चांगल्या प्रकारे रिकव्हर करून देतोय किंवा कोकडा कंट्रोल करून दाखवतोय। तर विचार करा, आपण जर का कोकडा कंट्रोल करू शकतो किंवा खराब प्लॉट जर का चांगल्या कंडिशनमध्ये आणू शकतो तर सुरुवातीपासूनच जर का तुम्ही शेड्यूल फॉलो केलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादनही होईल आणि चांगल्या प्रकारचा प्लॉटही तुमचा टिकून राहील। तर तुम्हाला शेड्यूल पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। तर आपण आता अशा प्लॉटवरती उभे की जो प्लॉट अतिशय खराब होता व तो प्लॉट आपण चांगला करून दाखवलेला आहे। तर त्या प्लॉटला तुम्ही जवळून बघू शकता की पूर्ण प्रकारे हा प्लॉट खराब झाला होता। तर तुम्ही इथे जर का बघितलं तर इथे बघा की हा शेंडा किती चांगल्या प्रकारे तुम्हाला नवीन येताना दिसतोय। तुम्ही इथे बघा, तुम्ही हा शेंडा बघा, आता हे नवीन पानं जे निघतात वेल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे निघायला सुरुवात झाली। पूर्ण प्लॉट खराब झाला